नवी मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराच्या पूर्व भागात स्थित जगातील मान्यताप्राप्त सुनियोजित शहर। 1970च्या दशकात मुंबई शहरावरील नागरी सुविधांचा ताण कमी करण्याकरिता नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली। आज 2013 मध्ये नवी मुंबई हे जलदगतीने विकसित होणारे सुनियोजित, स्वयंपूर्ण, सुसज्ज व सर्व सुविधायुक्त शहर म्हणून नावारूपाला आले आहे। मॅनहॅटन मधील गगनचुंबी इमारती, सिंगापूर मधील उच्च दर्जाचे नागरी प्रशासन, शांघाय मधील सुनियोजित जलद विकास अशा विविध संकल्पना नजरेसमोर ठेवून नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याकरता काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे। सीबीडी बेलापूर नोड नवी मुंबईतील मध्यवर्ती व झपाट्याने विकसित होणारा नोड। या नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यालय असल्याने या ठिकाणी सर्वाधिक आवश्यकता आहे ती बहुमजली वाहनतळाची। त्या दृष्टीने दर्जेदार सेवा सुविधा पुरवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सीबीडी परिसरातील सागरी किनाऱ्याचे सुशोभीकरण करून चौपाटीची व जॉगिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे। येथील उघड्या नाल्यांचे सुशोभीकरण करून किंवा ते बंदिस्त करून पर्यावरणाचा समतोल साधण्यात येत आहे। मध्यवर्ती बस डेपोचा सुनियोजितरित्या बहुमजली विकास प्रस्तावित असून याद्वारे प्रवासी सेवेत वाढ आणि उद्योगांना चालना देण्यात येत आहे। नोड मधील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची आणि पादचाऱ्यांना सुविधाजनक अशा पदपथांची दर्जात्मक सुधारणा करण्यात येत आहे। नेरुळ नोड नेरुळ नोडच्या प्रवेशाच्या आणि इतर मुख्य ठिकाणी सुशोभीकरण कामे हाती घेण्यात येत असून प्रामुख्याने सायन पनवेल महामार्ग ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते पाम बीच मार्गापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण तसेच त्यावरील बस स्टॉप, रस्ते, पदपथ, चौक, मोकळ्या जागा अशा सुविधांचे आधुनिकीकरण प्रस्तावित आहे। शहरातील प्रमुख आकर्षण केंद्र असलेल्या पाम बीच मार्गावरील नेरुळ स्थित नैसर्गिक वॉटर बॉडीचा एकात्मिक विकास इको फ्रेंडली तत्वावर करण्यात येत आहे। या ठिकाणी दर्जेदार करमणूक केंद्र विकसित करण्यात येत असून यामध्ये जलाशयाच्या भोवती जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत वृक्ष, नौकाविहार, सुशोभित पदपथ अशा सुविधा प्रस्तावित आहेत। या सर्व सुविधांकरिता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर प्रस्तावित आहे। नेरुळ व वाशी या दोन नोडमध्ये असलेला सानपाडा भाग वाणिज्य संकुलांनी व्याप्त आहे। या ठिकाणच्या दुर्लक्षित उद्यानांचे नूतनीकरण आणि तेथे आवश्यक सुविधा पुरवणे गरजेचे आहे। यामुळे नोडच्या हिरवाईत भर पडून नागरिकांना उच्च दर्जाची करमणूक केंद्रे उपलब्ध होणार आहेत। वाशी हा नवी मुंबईतील सर्वात मोठा महत्त्वाचा लक्षवेधी नोड आहे। हा नोड सर्वात प्रथम विकसित झाल्याने त्याला प्राधान्य लाभलेले आहे, पण त्यामुळे येथील दाट लोकवस्ती, कार्यालये, दुकाने यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढली आहे। याकरिता वाशी रेल्वे स्टेशन समोर बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येत असून परिसर सुशोभीकरणावर भर देण्यात येत आहे। वाशी मधील प्रमुख आकर्षण असलेले मिनी सीशोर अर्थात मिनी चौपाटी शहराला प्राणवायू देणारे आणि गर्द हिरवळीचे ठिकाण म्हणून सुपरिचित आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने या परिसराचा पूर्ण कायापालट करण्याचे योजिले असून सागर विहार पासून सेक्टर 9 पर्यंत पदपथाचे नूतनीकरण आणि चौपाटी विकसित करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मुख्य रहदारीचा व वर्दळीचा पट्टा म्हणजे वाशी स्टेशन ते शिवाजी चौक हा रस्ता हे केवळ वाशीचे नाही तर नवी मुंबईचेही प्रवेशाचे ठिकाण आहे। त्यामुळे एकात्मिक नियोजन करून येथील रेलिंग, पदपथ निर्मिती आणि सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे। त्यासोबतच शिवाजी चौक ते सागर विहार मार्गाचे सौंदर्यीकरण देखील प्रस्तावित आहे। वाशीला संलग्न असलेला कोपरखेळणे हा देखील तितकाच महत्त्वाचा नोड आहे। या नोडमधील मध्यवर्ती बस डेपोची पुनरुभारणी आणि पुनर्नियोजन करून नवी मुंबई प्रवासी जीवन वाहिनी सक्षम करण्याचे प्रस्तावित आहे।
रेल्वे स्टेशन भोवतालच्या परिसरातील रस्ते, पदपथ व पार्किंगच्या जागा यामध्ये सुधारणा करण्याचं नियोजन आहे. डी मार्ट जंक्शन पासून महापे उड्डाण पुलापर्यंतच्या कोपरखेळणे विभागातील महत्त्वाच्या रस्त्यांचा पुनर्विकास आणि त्यांचे सुशोभीकरण हे देखील प्रस्तावित आहे. घणसोली हा एक विकसनशील विभाग आहे. येथील सुनियोजित इमारतींच्या लगतचे मुख्य रस्ते, पदपथ, मार्गदर्शक फलक, दुभाजक यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणचे नियोजित क्रीडा संकुल आणि स्टेडियम यामुळे भविष्यात घणसोलीची ओळख अधिक अत्याधुनिक आणि स्वयंपूर्ण विभाग म्हणून केली जाईल. ऐरोली नोड नवी मुंबईच्या उत्तरेला असलेला ऐरोली विभाग, मुलुंड ऐरोली खाडीपूल हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सेतू असून नवी मुंबईचे हे प्रवेशस्थळ असल्याने येथे भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती प्रस्तावित आहे. या ठिकाणाहून ठाणे बेलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड तसेच या ठिकाणी पदपथ निर्मिती करण्याचं नियोजन आहे. या प्रवेशद्वारा नजीक असलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वास्तू ही महामानवास आदरांजली देणारी नवी मुंबईचा लँडमार्क असणार आहे. नवी मुंबईतील कलाप्रेमी नागरिकांच्या सांस्कृतिक व बौद्धिक गरजा पूर्ण करण्याकरिता ऐरोली विभागात सुसज्ज नाट्यगृहाची निर्मिती प्रस्तावित आहे. तसेच ऐरोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन असून स्पोर्ट्स अकॅडमी सुविधा प्रस्तावित आहे. या ठिकाणी येणारे क्रीडापटू व क्रीडाप्रेमी यांना साजेशा निवासी व इतर अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. MIDC क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील हे सर्वात मोठे आणि व्यस्त औद्योगिक क्षेत्र आहे. या परिसरात ट्रक, टँकर, ट्रेलर अशा जड वाहनांची 24 तास वर्दळ लक्षात घेता जंक्शनवरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्ते रुंदीकरण, मजबूतीकरण आणि पादचाऱ्यांना उपयुक्त सुशोभीकरण प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रीय व शहर स्तरावरील मोठ्या प्रकल्पांचे तसेच संकल्पित कामांचे नियोजन करण्यात आले असून ती कामे प्रगतीपथावर आहेत. यामधून शहरातील नागरिकांचे जीवन सुखकर होणार आहे. गावठाणांची सद्यस्थिती लक्षात घेता त्यांचा शहराच्या धर्तीवर पुनर्विकास होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन शहराला साजेशा अत्याधुनिक सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारतींचा खाजगी शाळा इमारतींना साजेसा पुनर्विकास, पुनर्बांधणी आणि पुनर्उभारणी करण्याचं नियोजन आहे. नवी मुंबई हे शहर इतर शहरांपुढे एक आदर्शवत अग्रणी शहर म्हणून उदाहरण ठरत आहे. नवी मुंबईच्या प्रवेशस्थानांवर प्रस्तावित असणारी भव्यतम प्रवेशद्वारे ही नवी मुंबईची भविष्यातील प्रतीकचिन्हे असणार आहेत. विकासाची समान व समतोल प्रक्रिया विचारात घेता नवी मुंबई हे कृतिशील, गतिशील आणि विकसनशील शहर आहे जे एकत्रित विकास नियोजन संकल्पनेतून नव्या दिमागदार स्वरूपात आकारास येणार आहे.